हे बघ गावाकडचे मंदिर अशा प्रकारे बनवलेत बघ, किती छान बनवलेत ना. हे आहेत आमच्या गावाकडचे मंदिर आणि इकडे आहे पुढे गंगा. मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवते आमच्या गावची गोदावरी गंगा. हे बघा आई येते मागून. मी खूप वर्षाने आलेले आहे आमच्या गावाकडे, तर चला म्हटलं आपली गोदावरी गंगा बघून येऊया. तर आता बघा आले जवळपास, बस 1च मिनिटामध्ये मी खाली पोहोचते. मी तुम्हाला पण दाखवते आमच्या गोदावरी गंगा कशी आहे ते. आमच्या गावची ही सर्वात मोठी गंगा आहे ही, आणि तीच आहे गोदावरी गंगा. तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला दाखवते. ओके, बरं. नागरावायची तू धनगरवाड्यातली नाही, तिकडे वडाकडे जातात ना खाली तिकडं, मग तिकडून इथं येतात ना. नाही तर हे बघा अशा प्रकारे शिड्या बनवल्यात, खूप छान झाल्यात नाही का. आता पहिल्यापेक्षा तर खूप छान झालंय बघा. जेव्हा आमच्या लहानपणी तर आम्ही असं खाली जायचं, खूप रस्ता खराब होता चिखलाचा. ह्या इकडे बाया कपडे धुवायला लागलीत बघा. ह्यावेळेस पाणी खूप आहे आमच्या इकडे गंगेला, पहिलं राहत नव्हतं उन्हाळ्यामध्ये. हो हो हो, तिकडे तिकडे. हे झाड बघा किती फुलांनी भरले, खूप ऊन लागले हो. आणि इकडे सगळे मुलं लहानपणी ह्या बाजूने बघा, ह्या रस्त्याने यायचो आम्ही मुली इकडे जायचं आणि मुलांनी तिकडे जायचं खालच्या बाजूला पोहायला. तुम्हाला दाखवते बाया कसे कपडे धुवायला ते. हे बघा वाळू. हे आता बायकांसाठी असं खूप सोपं झाले कपडे वगैरे धुवायला. असे हे पायऱ्यांवरतीच कपडे धुतात. काय करायचं, धुयाची जाळून टाकायचे घरी. बघा किती मोठी आहे गंगा. रंगात काय टाकायचं ऐकतो मी, तर थैल्याचे थैले फाडके पाव करतो. आपलं जरा झालं की आणि त्या बाजूला आहे बघा महादेवाचं मंदिर. तिकडे जत्रा वगैरे भरते उन्हाळ्यामध्ये. लहानपणी आम्ही जायचं, पण आता आम्ही तिकडे खूप दूर राहतो म्हणून आम्हाला येणं वगैरे होत नाही. सुना करायला सुना, आता सुना करायचं आपण नाही, आता घरीच आपण. फुकट असतंय का बहिणी? हो नाही दादा. होते आता वरतून येताना तेवढं दिसत नव्हत्या ना. आणि हे बघा, हे पलीकडच्या बाजूला आहे पोंडूळ म्हणून आहे गावाचं नाव. तिकडे पण दिसतं बघा छोटंसं मंदिर. कशाचं मंदिर आहे? महादेवाचंच आहे वाटतं. काय नाही
हे बघा आता मी माझा शूज वगैरे धुवून घेते इकडे नदीला. हे माझी मम्मी आम्ही कपडे धुवायला आलोय. देते किंवा हे घे. काय करायचं गंगेला भरपूर पाणी येतं. चला शूज तर धुवून घ्यावं म्हटलं. ते काय वाजलं? हे बघा हे आमच्या गावचे दादा आहेत. आता हे फिशिंग करायला जातात, मासे पकडायला. हे बघा मासे पकडायला चाललेले आहेत. आता हे बघूया, तुम्हाला दाखवते मी कसे जातात ते. वाव वाव बघा किती छान, किती स्पीड मध्ये गेलेत बघा. गावाकडे खूप ऊन असतं ना, पण छान वाटतं हे ना. गाव ते गाव असतं. गावाकडची मजा खूपच वेगळी असते हे ना. खूप छान वाटतं गावाकडे. आणि हे बघा अशा प्रकारे ह्या दोऱ्या बांधल्यात. माझं तर हात नाही जाणार आहे. म्हणजे कसं जेव्हा तिकडे एक बोट आहे, त्या बोटने ना लोक ते बघ तिकडे जातात. ही अशी दोरी बांधली, म्हणजे ह्याच्या सहाऱ्याने वाटतं इकडे येतात. काल सांगत होते मला एक दादा की ह्याला पकडून अशीच येतात. भीती पण वाटते हो, तुटायला नको. नवीन बांधायला पाहिजे ह्यांनी. परत मी तुम्हाला एक झाड दाखवते. एवढे फुलं लागलेत ना त्याला. तुम्हाला माहिती आहे आम्ही लहान होतो तेव्हा इकडे कपडे वगैरे धुवायला यायचं. शाळा सुटली की 4च्या सुमारामध्ये पण इकडे पोहायला यायचं. खूप छान वाटायचं. आता बऱ्याच वर्षानंतर मी इकडं गावाला आलेली. तर चला तर म्हटलं तुम्हाला आमची गोदावरी गंगा दाखवते. ऊन खूप आहे हो, ऊन. हे बघा हे वडाचं झाड आहे इकडे. पण छान आहे ना उन्हाची झाडं वगैरे बसायला आहे ना. मम्मी हे बघ हे डॉग आहे ना, मला भुकत होतं. जातो वाटतं पाण्यात बघा. आता घ्या. थांबा मी तुम्हाला दाखवते. आगाव पण आहे हो ते डॉगी. मागे लागतोय, भुकतोय मला तर. माझ्या मागे लागलं ना, मलाच पळायचं कळायचं नाही. बघा ना किती दुरून पळत आले आणि पाण्यातच डायरेक्ट गेलं. हे बघा कसं गेलंय पाण्यामध्ये. बघा जाऊन बसले. हे बघा पाणी पिते.
नाकात गेलं वाटतं त्याच्या पाणी. पाहिजे मला बघते येईल माझ्या अंगावरती. ह्या बाजूला बांधकाम चालू आहे. ते इकडच्या लोकांसाठी ना ते स्मशानभूमी बनवून द्यायलेत वाटतं इकडे. हे बघा मुली आल्यात वाटतं कपडे धुवायला. ओच हे झाड तर बघा किती भारी वाटेल ना, गुलाबी फुलं. बघा ना किती छान भरले फुलांनी, है ना. झाडे किती छान आहे. गंगेचं पाणी आहे म्हणून झाडी तर बघा ना किती हिरवीगार वगैरे आहे. हे शोचेच झाडं आहेत. आम्ही येतो त्या बाजूने, तसंच आलो इकडे खाली सरळ. हॅलो, दीपकचा नंबर द्या ना, दीपकला फोन करा बरं. थोडी पडकडे येत होतं. हां हां थोडी पलीकडे आहे. हां त्यांना आणून सोडे रोया ना. आणि होडी कोणा पलीकडे नाही. आलं रोया कुठे गेली नाही. आमच्या गावचे एवढे छान लोक आहेत ना, खूप प्रेमळ. असे शहरामध्ये कमी भेटतात, असे लोक भेटत नाहीत एवढे जिवलग. गावाकडं खरंच खूप भारी वाटलं. खूप वर्षांनी आल्यानंतर थोडंसं बरं वाटलं गावाकडं. ठीक आहे, चला बसते थोडंसं, खूप ऊन लागेल ना. आता ते दादा भेटले होते, ते दादा म्हटले मी पलीकडे जाणार आहे. तर ते कसे जातात ना मी तुम्हाला दाखवते. आणि इकडचं आहे ना पाणी बरोबर लागत नाही. आता ह्या लोकांना सवय लागलेली, तर ते त्यांच्यासाठी पाणी खूप छान आहे. मी इतक्या 5-6 बिसलरी विकत घेतल्यात माझ्यासाठी. कसं इकडे राहिलं मग आपल्याला सवय लागलं, थोडंसं काही वाटत नाही की पाणी व्यवस्थित लागतं. पण नवीन नवीन आलं ना, कोणाला पण, मलाच नाही प्रत्येकालाच. आपल्या पुण्यामध्ये कसं आहे, पाणी सगळं ते कॉर्पोरेशनचं पाणी, खूप चांगलं पाणी, गोड पाणी, लोकांना वापरायला पण तेच पाणी आणि प्यायला पण. आणि हे जे गंगा आहे ना, ह्या गंगेमध्ये बघा लोकांनी मोटर वगैरे लावलेले आहेत. ह्यांना पाण्याची वगैरे काहीच कमी नाही आहे. शेताला वगैरे पाणी देतात. पहिलं नव्हतं बघा असं, आता खूप छान सोय झालेली आहे. आणि ह्या लोकांसाठी तर हे खूप चांगलं झालं. ह्या पायऱ्या वगैरे बनवल्यात खाली उतरायसाठी, तर खूप छान वाटायले. पहिल्यापेक्षा खूप भारी झाले गाव आमचं. आमचं लहानपण इकडेच गेलेलं आहे. आम्ही शिक्षण वगैरे इकडेच झाले, तर खूप छान वाटतं हे की नाही. लहानपणच्या इकडं बोलत आहेत होडी. त्यांना पलीकडे जायचं होतं, पण ती होडी इकडे नाही आहे, तर ते तिकडे गेलेत. तर सध्या तर नाही दाखवू शकत तुम्हाला. जर आले तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. ठीक आहे. हे बघा धुळीमध्ये बसून बसून इकडे कपडे कसे झालेत मातीत. आणि माझ्या पाठीमागे बघा मंदिर आहेत, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. परत इकडे गावाकडे भजनवाडा बोलतात, म्हणजे तिकडं कीर्तन वगैरे करतात. कोणाचे लग्न वगैरे असेल तर तिथं लग्न वगैरे पण लागतात त्या बाजूला. खूप छान वाटतं, करमतं तिकडं खूप.
चला, माझ्या मम्मीने आणलेत कपडे इकडे धुवायला गंगेला, तर म्हणते कपडे थोडेसे सुकायला टाक. मी कपडे टाकते त्या दोरीवरती. हो टाकते ना. आल्या का वहिनी? हे बघा आमच्या वहिनी पण आल्या कपडे धुवायला. घरीच राहता? घरीच? बरं बरं. मी धुतलेले कपडे ह्या बाजूला आणून टाकलेत. हे माझ्या मागे ऊन एवढं कडक आहे की ते लवकरच सुकून जातात. जसं आपण घरी पाणी यूज करतो ना, तसं गंगेचं नसतं. गंगेला एकदम मोकळेपणाने आपण कपडे धुवू शकतात. एकदम वाहतं पाणी, वाहतं तर म्हणजे असं वाहतच आहे. आतमध्ये ते काय बंद केलेलं आहे, पाणी अडवलं गेलेलं आहे. इकडे बंधारा बांधलाय आमच्या इकडे, बंधारा. दुसरे कपडे होईपर्यंत आमचे हे कपडे सुकून जातात. असे ब्लँकेट वाळायला टाकले. पहिलं ना इकडे कधी कधी गंगेला यायचं, तिकडे माकड पण असायचे. इकडे शूज वाळायला टाकलाय. ही साबण काढ ना, ही वाली. हे घे, ह्याने धुऊ कपडे. हा, ते अशी त्या दगडावरती घास ना. हे घे. लय ऊन लागते.
शाळेत जाते? कितीला आहे? 6वीला आहे. अच्छा. एकटी आली का मम्मी सोबत? आजी सोबत आले. हे बघा झाली अशा प्रकारे पूजा करतात. आंघोळ वगैरे झाले ना, आमच्या इकडे अशी पूजा करतात. गंगेला महादेव बनवायचा, पाण्यातून वाळू काढायचे आणि छोटासा महादेव बनवायचा, फुलं वगैरे ठेवायचे आणि पाया वगैरे पडायच्या. अशा प्रकारे गावाकडे लोक असतात. किती छान वाटते ना. आता आमचे पण कपडे वगैरे थोडेफार राहिलेले आहेत. आता कपडे वगैरे झाले की जातो घरी. आम्ही सकाळी ना 10ला आलो आहे बघा, कपडे वगैरे घेऊन गंगेला. तर आता बघा 12:30 झालेत आणि एवढं उन्हामध्ये कपडे धुतोय. पण लेकीची मायाच वेगळी आहे की नाही. आपल्या वडिलांचे सगळे कपडे घेऊन आले, बऱ्याच वर्षाने आलोत म्हणून सगळे कपडे धुवून टाकले. हे असं डोकं बांधले किती ऊन लागायले म्हणून. कशाचं फुल आहे? हा घे. नको. आत जाऊ नकोस हा. असा वट आहे इथं तिथवर. पण नको, आत नको जायला, भीती वाटते. एकदम स्वच्छ कपडे निघाले है ना. निघाले. ते पाहुण्याचा कार्यक्रम आहे. जावायचे आलेत मोठे. हो 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 यार साहेब आहेत. बघा हे असे दोरीला पकडून येतात. हो हो हो. हा द्या बळच द्या. अहो पोंडुळा गांकेड मध्ये नाही हो साडू. पोंडुळा म्हणलं गांकेड मध्ये नाही. ही बघ कसे बसतात इकडे. नाही हो, जास्त राहिलं, पिळायचं पण राहिलं आणि परत धुवायचं पण राहिलं. आता हे पलीकडे जातात. मला म्हणलं नाही म्हणा गांकेडला. मला वाटतंय ते थर्मोकॉल पासून बनवलेलं आहे. ते बुडत नाही ना पाण्यामध्ये. आता हे बघा ते मासे पकडायला गेले होते, ह्यांना किती सापडलेत काय माहिती. थांबा मी तुम्हाला जवळून दाखवते. एवढंच भेटलं हो. हे बघा हे आहेत आमच्या गंगेचे मासे. ह्या दादांच्या हातात बघा किती मोठे आहे. दादा दाखवा ना जरा. हो मी तर हात नाही लावू शकत, मला भीतीच वाटते. कुठला मासा आहे हा?
गोड जाईल पडून माझ्या ह्याच्यात. चिलापी पाण्यात जायचं वापस. हे बघा कलर पण कसला भारी आहे बघा ना. हो ही पण हे बघा खायला पण तशीच असतं बरं चविष्ट. मी पकडू का? हे बघा मी पहिल्यांदाच मासा पकडलाय हातामध्ये. हे बघा मॉम हे बघ फिश. नाही त्यांनी पकडून आणल्यात ना तिकडून. इकडं कशा भेटतात कशा किलो? 100 रुपये. बघा आमच्या गावाकडे 100 रुपये किलो भेटतात आणि पुण्याला खूप महाग. हो हे घ्या हा वाला. तिकडे जातात ते आमच्या. हा आमच्या इकडून तिकडे जातात. बर हे गेली पोहायला. किती छोटे छोटे आहेत बघा ना. आपल्या गंगेच्या गावची लोकांना सगळ्यांनाच पोहायला येतं. मला भीती वाटते. नाही मला तर नाही. आईला वगैरे येतं मला नाही येत. आता त्यांचं गावच आहे तर त्यांना येणारच. आणि इथं बुडून गायब होत त्या टाकी कशी निघायची. इथं मोठी झाले जंगलाच्या टाकी. हा रोजच कवर बी इथं काय असं काय बांधलेले सिड्या वगैरे आहेत का? म्हणजे हे असं बांधलेले खाली ही तर आता हे पायऱ्या झाले इथून इतकं थोडं तिथे वाटच आहे आता. तिथपर्यंत आहे. बर परभणीत मग भाऊच्या घरी वाढली. भाऊच्या घरी परभणीमध्ये हो सर्दी झाली होती. गडबडीने आला तसं झालं म्हणून काय केलं. हो ना. पुण्या गावात आपण तुमचं काहीतरी हॉटेल काढतो एक काढून सगळंच काढून. हे झालं तुमचं पोवायचं? थकले? बघा हे कार्टून कसे बसलेत पोहून पोहून. हेच दोघं होते ते. थंडी वाजली का एवढ्या गरमीत? जेवण हे केलं का नाही? मला नाही उरका आताच्या हाय ताई. हे बघा आमच्या ताई. झाले त्यांचे पण कपडे. आता आमचं पण झालेले. तर आम्ही निघालो घरी. झालं मग सगळे लोक गेले. आम्हीच राहिलो इथं. हो ना लवकर लवकर कर. कपडे झालंच आता. तरी कपडे झाले. झालं बघून झालं तुमचं? ऊन बी लय लागायला. खूप ऊन झाले.
तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर अशा छानपैकी व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. चला इथेच थांबते. बाय बाय.